नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे दह्यापासून मस्त असं मलाईदार स्मूथ असं श्रीखंड। आता श्रीखंड म्हटलं तर त्यासोबत पुरीसुद्धा असायलाच पाहिजे। तर कमी तेलकट होणारी पुरी कशी बनवायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात अगोदर श्रीखंड बनवण्यासाठी आपण चक्का तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 किलो प्रमाणात घरी बनवलेलं दही घेतलं आहे। आता मलाईदार श्रीखंड बनवण्यासाठी शक्यतो दही लावताना फुल क्रीम मिल्क किंवा फुल फॅट मिल्कचाच वापर करायचा आहे। तर सुरुवातीला दही जे आहे ते 1 ते 2 मिनिटं चांगलं फेटून घेतलं आहे। त्यानंतर एका कढईवर जाळी ठेवून त्यावर एक सुती रुमाल पसरवून घेतला की यामध्ये फेटून घेतलेलं दही ओतायचं आहे। त्यानंतर याची पोटली करून होईल तेवढं यातून पाणी बाहेर काढायचं आहे। खूप जास्त प्रेस कराल तर रुमालमधून दही बाहेर येऊ शकतं, त्यामुळे हलकंच प्रेस करायचं आहे। आता याची गाठ मारून यावर काहीही जड वस्तू ठेवून रात्रभर पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे मग चक्कासुद्धा आंबट होत नाही। आता वळूयात श्रीखंड बनवण्याच्या मेन प्रोसेसकडे। तर बघू शकता बांधून ठेवलेल्या दह्यामधलं पाणी जे आहे ते सगळं निथळलं गेलं आहे। तर हे जे पाणी आहे ते फेकून न देता याचा वापर तुम्ही कढीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये मठ्ठा बनवला जातो त्यामध्ये सुद्धा हे पाणी घालू शकता। एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज पडत नाही। तर आता काय करणार आहोत, तयार चक्का जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। तर 1 किलो दह्यापासून साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात चक्का इथे आपल्याला मिळतो। तर चक्का जो आहे तो सुरुवातीला चांगला स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचा आहे। पाहिजे तर तुम्ही विस्करचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे मी एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने चक्का जो आहे तो चांगला फेटून घेणार आहे। यामुळे सुद्धा चक्का व्यवस्थित फेटला जातो। काही गाठी शिल्लक असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातात। तर साधारणतः 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घेतल्यानंतर बघू शकता चक्का थोडासा सैलसर झाला आहे। तर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात। आता यामध्ये अर्धा कप प्रमाणात पिठी साखर घातली आहे। यातली थोडी थोडी करून पिठी साखर यामध्ये घालणार आहे। चक्का जर आंबट असेल तर जास्त पिठी साखरसुद्धा लागू शकते। चक्का जसा आंबट किंवा कमी आंबट असेल यावर पिठी साखरेचं प्रमाण ठरतं। तर इथे मी 100 ते 125 ग्रॅम प्रमाणात पिठी साखर घातली आहे। त्यानंतर उरलेली पिठी साखर घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये केशर दूध घातलं आहे। त्यासाठी 6 ते 7 केशरच्या काड्या या थोड्याशा गरम दुधामध्ये 1 तासभर सोक करून ठेवल्या होत्या। यामुळे श्रीखंडाला रंग जो आहे तो खूप छान येतो। केशर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। केशर दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे। तर बघू शकता खूप सुंदर असं स्मूथ आणि सिल्की टेक्स्चर आलं आहे श्रीखंडाला। तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात श्रीखंड जे आहे ते बनवून तयार झालं आहे। आता हे असंच फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। हे जर बाहेर ठेवलं तर याचा आंबटपणा वाढतो। तर आता श्रीखंडासोबत खाण्यासाठी पुरी बनवण्याची तयारी करूयात। तर त्यासाठी एका पीठ भिजवण्याच्या भांड्यामध्ये 3 वाटी गहू पीठ घेतलं आहे। तुमच्याकडे जी वाटी असेल त्याने पीठ मोजून घेऊ शकता। आता यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीकवाला जो रवा असतो तो घातला आहे। यामुळे पुरी जी आहे ती जास्त वेळ टम्म फुगलेली राहते। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला बारीक करून सुद्धा घालू शकता। यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहोत, म्हणजे मग पुरीसुद्धा एकदम कमी तेलकट होते। तर ही एक गोष्ट लक्षात असावी। त्याचबरोबर 1 चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा साखर घातली आहे। यामुळे पुरीला रंग जो आहे तो खूप छान येतो आणि जास्त वेळासाठी अशीच राहते। सुरुवातीला घातलेले कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत। चपातीसाठी जसं पीठ भिजवतो तसं न भिजवता एकदम टाईट असं पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। असं केल्याने पुरी लाटताना पिठाची गरज भासत नाही। जर पुरी लाटत असताना पीठ लावलं गेलं तर परिणामी पिठामुळे पुरी जी आहे ती तेलकट होते। तर बघू शकता घट्ट असं पुरीसाठीचं पीठ मळून झालं आहे। आता यावर झाकून हे असंच 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात। तर साधारणतः 20 एक मिनिटं झाले आहेत। आता पुरी लाटायला घेऊयात।
त्यासाठी पुन्हा एकदा पोळपाटावर कणिक मळून घेणार आहे। याचे 4 भाग करून घेतले आहेत। त्यातलाच एक कणकेचा गोळा घेऊन चपातीप्रमाणे सगळ्या बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आहे। फक्त चपाती जी आहे ती आपण पातळ लाटतो, तर तसं न लाटता चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे। म्हणजे मग पुरीसुद्धा खायला एकदम खुसखुशीत अशी बनवून तयार होते, ती कडक होत नाही। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी कितपत जाड ठेवला आहे। तर आता एखादी वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा दाब देऊन पुरीचा शेप द्यायचा आहे। असं केल्याने एकसारखी पुरी बनवून तयार होते आणि एकाच वेळेला 5 ते 6 पुऱ्या बनवून तयार होतात। तर लाटून घेतलेल्या पुऱ्या ह्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत। तर उरलेल्या पुऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। तर आता पुरी जी आहे ती तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर पुरीसाठीचं जे तेल आहे ते खूप जास्त गरम नसावं। पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर ती हळूहळू वर यायला हवी इतपत तेल जे आहे ते गरम असावं। पुरी तेलामध्ये सोडली की तरंगून वर आली की अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे। दोन्हीही बाजूने अलटीपलटी करून बदामी रंगावर पुरी तळून घ्यायची आहे। तर पुरी तळताना गॅसची फ्लेम ही एकदा का तेल तापलं की मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे मग पुरी मस्त अशी टम्म फुगते। तर बघू शकता पुरीला रंग किती सुंदर आला आहे। तर उरलेल्या पुऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने तळून घेतल्या आहेत। तर गरमागरम पुरी त्यासोबत मस्त असं थंडगार श्रीखंड तयार आहे। त्यावर थोडंसं केशर दूध आणि बदामाचे काप घातले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर इथे तुम्हाला दिसत असेल पुरी ही एकदम कमी तेलकट झालेली आहे। तुम्हीसुद्धा काही टिप्स फॉलो केल्या तर तुमची श्रीखंड पुरी अजिबात चुकणार नाही। तर जवळच गुढीपाडवा आहे, तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा नक्की करा। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।